तर शीतल तेजवानीचा शोध बावधन पोलिसांकडून सुरूच आहे। जमीन व्यवहारात वापरलेल्या कुलमुखत्यार पत्रातील पत्ता असलेल्या पॅरामाउंट इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीला सध्या टाळं लागलेलं आहे। त्यामुळे पोलिसांसमोर शीतलचा शोध घेण्याचं आव्हान आहे। तिच्या अटकेनंतर पार्थ पवारांचा रोल उघड होण्याची शक्यता वर्तवली जाते। तर थेट जाऊयात पिंपरी चिंचवडमध्ये। शीतल तेजवानीच्या ऑफिस बाहेर आमचे प्रतिनिधी गोपाल मोटघरे उपस्थित आहेत। त्यांच्याकडून अधिकची माहिती जाणून घेऊया। उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांची अमेडिया कंपनी ज्या शीतल तेजवानीमुळे अडचणीत आलेली आहे, त्या शीतल तेजवानीचं जो कार्यालय आहे हा पिंपरी चिंचवड महापालिकेसमोर असलेल्या द ज्वेल्स ऑफ पिंपरी प्रिमायसेस कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी मध्ये आहे। या सोसायटीच्या A23 हे जो शॉप आहे या ठिकाणी शीतल तेजवानी हा पॅरामाउंट इन्फ्रास्ट्रक्चर नावाच्या कंपनी चालवत होत्या। मात्र सध्या ह्या कंपनीला कुलूप लावण्यात आलेलं आहे। काही दिवसापूर्वी या ठिकाणी शीतल तेजवानी यांचं कार्यालय सुरू होतं। शीतल तेजवानी यांनी मुंढवा येथील जवळपास 40 एकर जी वतनाची जागा होती ती कुलमुखत्यार नामाच्या माध्यमातून अमेडिया कंपनीला विकली होती आणि ही जागा विकत असताना यामध्ये मोठ्या प्रमाणात स्टॅम्प ड्युटी बुडवण्यात आली। त्याचबरोबर ही जागा सरकारी असल्याचा देखील आरोप होत आहे। या प्रकरणात सध्या पिंपरी चिंचवड शहरातील भावधन पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे। त्यामध्ये शीतल तेजवानी, दिग्विजय सिंग पाटील आणि रवींद्र तारू या तिघांचा समावेश आहे। गोपाल मोटघरे, साम टीव्ही न्यूज, पिंपरी चिंचवड। तर शीतल तेजवानी पिंपरीच्या रहिवासी आहेत। कोण आहे शीतल तेजवानी आपण पाहतोय। शीतल तेजवानींसह त्यांच्या पतीविरोधात याआधी फसवणुकीचे गुन्हे दाखल आहेत। सेवा विकास सहकारी बँकेची आर्थिक फसवणुकीचा घोटाळा आहे। सीआयडी आणि ईडीकडूनही याआधी कारवाई करण्यात आली। शेतकऱ्यांची फसवणूक केल्याचे 2 गुन्हे दाखल आहेत। शीतल तेजवानी पिंपरीच्या रहिवासी आहेत। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।